मी नेहमीच रक्तदान करत असतो. आता हां. इथे दिसलं आणि मी करू शकतो त्यामुळे करत आहे. किती वेळा रक्तदान केलं याच्या आधी? किमान 15 वेळा तरी केलेलं आहे. कुठून आहात तुम्ही? गडिंग्लज. मी प्रॉपर कागल चिखली, सध्या इथं महावितरणला सर्व्हिस. श्वास घ्या मोठा, श्वास सोडा, मूग सोडा. संजीवन कृषी प्रदर्शनमध्ये वैभवलक्ष्मी ब्लड बँक कोल्हापूर यांनी आपलं 5 दिवसासाठी रक्तदान शिबिर ठेवलेलं आहे. मॅडम नमस्ते. नमस्ते. आत्ता आचारसंहितेमुळं कॅम्प्स कमी प्रमाणात होतात, त्यामुळे रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. तो तुटवडा भरून निघावा म्हणून आम्ही कृषी प्रदर्शनमध्ये कॅम्प ऑर्गनाईज केले. वैभवलक्ष्मीचं आम्ही खूप नाव ऐकलेलं आहे. कशा पद्धतीनं तुमचा ग्रुप हा काम करतो? वैभवलक्ष्मी ब्लड बँकेच्या 3 ब्रँचेस आहेत कोल्हापूरमध्ये. त्याशिवाय तालुका लेवलला स्टोरेज आहेत. जर ह्या प्रदर्शनमध्ये किंवा वैभवलक्ष्मी ब्लड बँकेला कुठेही रक्तदान केलं तर तुम्हाला पश्चिम महाराष्ट्रात कुठेही ब्लड अवेलेबल होतं. एक कार्ड सर्टिफिकेट दिलं जातं. त्या सर्टिफिकेटवर रक्तदात्याला आणि त्याच्या कुटुंबियांना आयुष्यभरात कधीही लागलं तर रक्त आपण देतो. एक मिनिमम 200 रुपये चार्जेसवर क्रॉस मॅचच्या. त्याशिवाय सांगलीला, मिरजेला पण आमचं युनिट आहेत, तिथेही म्हणजे हे सर्टिफिकेट तुम्हाला चालतं. गडिंग्लजला सुद्धा तुमचे बरेचसे कॅम्प. गडिंग्लजला आमचं ब्लड स्टोरेज आहे, त्यामुळं इथल्या लोकांना आम्ही इथं ब्लड अवेलेबल करून देतो. आणि रक्तदान हे रक्तदात्याच्या आयुष्यासाठी पण चांगलं असतं. नियमित रक्तदान केल्यामुळं त्यांचं कोलेस्ट्रॉल मेंटेन राहतं, BP शुगरपासून त्यांना धोका कमी राहतो. त्याशिवाय रक्त कुठल्या कंपनीमध्ये तयार होत नाही, म्हणजे रक्ताला असा दुसरा पर्याय नाही. आणि रक्तदान हे वारंवार काय केलं जाणारं दान आहे. रक्तदान करण्यासाठी 45 किलोपासून माणूस रक्तदान करू शकतो आणि वयाच्या 18 वर्षापासून 65व्या वर्षापर्यंत एका वर्षात किती वेळा? 4 वेळा रक्तदान करू शकतो. 3 महिने पूर्ण झाले की रक्तदान करू शकतो. वैभवलक्ष्मी ब्लड बँकचा हा उपक्रम संजीवन कृषी प्रदर्शन जोपर्यंत संपत नाही, म्हणजे 6 तारखेपर्यंत या कालावधीमध्ये, संपूर्ण कालावधीमध्ये हे रक्तदान शिबिर सुरू असणार आहे. तरी गडिंग्लजच्या सर्व रक्तदात्यांना जे इच्छुक आहेत त्यांनी या ठिकाणी येऊन या ब्लड डोनेशन कॅम्पचा लाभ घ्या. जनगर्जनामुळं सगळ्यांना अद्ययावत माहिती, अपघात असेल, काही अडचण असेल, काही प्रश्न असतील, त्याची माहिती तातडीनं आम्हाला मिळते आणि आमचे प्रश्न तुमच्यामुळं संबंधित प्रशासनाकडे जातात आणि प्रश्न सुटायला मदत होते.